आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच नसतात मिळत, थोडा टाइम द्यावा लागतो. आणि शक्ती घरी आली ना आता. हा, आदिशक्ती आणि शंभू महादेवाच्या कृपेने ती सुखरूप घरी आली आहे. तिला काय पण नाही झालेलं. नानांचा फोन आहे. हा नाना बोला. अरे वस्ताऱ्या, अरे शिवाचा काय फोन बिन आला होता का? अरे कवा धरणं मी फोन करतोय, फोनच लागत नाही. अहो नाना नका टेन्शन घेऊ. अहो शिवा आमच्या सोबतच आहे आप्पांच्या घरी. हा आणि तू परत आलाय, शक्ती मॅडम घेऊन पण आलाय परत. अरे काय सांगतोयस काय? किती आनंदाची बातमी दिली. बरं दोघं ठीक आहे ना? आणि शक्ती कशी आहे? अहो काळजी करू नका, ते दोघं बी ठीक आहेत. आणि काय शिवा समजा सांगाल ना तुम्हाला घरात आल्यावर. हो नाना आता ठेवतो आम्ही फोन, जरा घाईत आहे. हा शंभू महादेवा, पावलास र बापा. बघत काय उभे आहेस? उचल तुझ्या नवऱ्याचं मड आणि घेऊन जा इथून, नाहीतर याच्यासारखीच तुझी अवस्था करेन. चल निघ इथून. नाही चटकोबा, हे बघ मी पत्र पसरते, पण आमच्या चुकीच्या शिक्षा नको. जिवंत कर चटकोबा, माझं सौभाग्य मला परत दे. थोबाड बंद कर आणि चालती हो इथून. अटक मटक चल सटक. नाही चटकोबा, प्लीज प्लीज प्लीज. देवी आदिशक्ती, पावलीस ग बाई, माझ्या शक्तीच्या पाठीशी उभी राहिलीस. तुझी खणा नारळानं ओटी बरेन मी. मी पण उद्याच देवळात जाणार आहे आणि देवळाला आहे ना 100 प्रदक्षिणा घालेन. शक्ती, हे बघ आपल्याला माहिती आहे तुला आदिशक्तीशी खूप बोलायचंय, तर डोक्यात 1000 प्रश्न पडले असणार. हे बा आता डोक्याला ताण नको करून घेऊ. तुला आरामाची गरज आहे, आराम कर. हा, आपण बोलू ना नंतर. अम्मा अप्पा, शक्तीची काळजी घ्या. येतो मी. शिवा, अम्मा आहो तर नका टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. हा, येतो मी. बस 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 वहिनी, बस बस ना काय झालं वहिनी? बस बस का बोलत नाही? बस अशी शांत करा. बस उठा ना, बस बस उठा. बस 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 वहिनी, बस सांगा ना, बस ना काय झालं? कोरोना तुझे बॉस नाही राहिले. काय वहिनी, बस असे कसे गेले? बस बस उठा ना, बस उठा ना, असे कसे सोडून गेले? बस अजून तुम्हाला जग बघायचंय. ऍज अ होतकरू कार्यकर्ता ते अगदी आमदारापर्यंत माझा प्रवास बघायचा तुम्हाला. बस उठा ना, बस
मी काय करू सांगा ना बॉस, काय करू? बॉस, वहिनी बॉस, मला सांगा, हे सगळं त्या चेटकोबाने केलं ना? त्याने सांगितलं होतं की तुमच्या दोघांपैकी एकाला घेऊन जाणार म्हणून संपवणं, आणि तसंच झालं. वहिनी बॉस, पण आता आपलं कसं होणार? म्हणजे आपलं जाऊ दे, पण तुमचं कसं होणार? तुमचं आयुष्य म्हणजे आता म्हणजे अन्नात नसलेल्या मिठासारखं झालंय. आता तुमचं हळणी आयुष्य तुम्ही कोणासाठी जगणार? चुप्प बस. मी प्रिन्सनं कुठेही जाऊ देणार नाहीये. नाही जाऊ देणार आहे मी त्यांना कुठेच. कळलं तुला? कुठेच जाऊ देणार नाहीये मी. वहिनी बॉस, तुम्ही भानावरती या. बॉसचा ऑलरेडी श्वास बंद झालाय. वहिनी बॉस, मी एक काम करतो, मी सगळ्यांना कळवतो, मी पटकन सगळ्यांना फोन लावतो. चुप्प बस. प्रिन्सनं काही होणार नाहीये. मी त्यांना मरूच देणार नाहीये. हे भद्रा असं विधवेचं आयुष्य नाही जगणार, नाही जगणार. करू ना. आपल्या घरातला फ्रीज रिकामा कर. आपल्या घरातला फ्रीज रिकामा कर. वहिनी बॉस, तुम्ही काय बोलताय? कशासाठी? नको प्रश्न विचारू, सांगितलं तेवढं कर. जा आणि आपल्या घरातला फ्रीज रिकामा कर. जा. वहिनी बॉस, पण तुमच्या डोक्यात काय ते तरी कळू दे मला. चाललंय काहीतरी. तू तू जा आणि फ्रीज रिकामा कर. मी प्रिन्सला काही उधळणार नाही, काही उधळणार नाही. जा लवकर, जा. ठीक आहे, तू प्रिन्स, तुम्ही मला हव्यात. या भद्राला गरज आहे तुमची. ही भद्रा तुमच्यासाठी आकाश पातळ हे करेन, पण तुम्हाला पुन्हा जिवंत करेन मी. काय जाऊ देणार नाही ही भद्रा तुम्हाला. काय उधळणार नाही. जे काय घडलं ना भावा, ते एकदम विचित्रच घडलं बरं का. अरे माझा तर विश्वासच बसत नाही. असं कसं काय घडू शकतं? हो ना, आणि ऐकायला पण जरा विचित्र वाटतंय. जाऊ द्या, त्या या विषयावर चर्चा नको. शंभू महादेवर सोडून द्या सगळं, तो बघून घेईल सगळं. शेठ, असं परक्या परक्यासारखं का वागतोस आमच्याशी? अरे जीवाभावाचा मित्र म्हणतोस ना आम्हाला, आणि आमच्यापासूनच का सगळं लपवतोयस? भावांनो, अरे परक्यासारखं नाही वागवत आहे. अजून आपल्यालाच काही प्रश्नांची उत्तरं नाही भेटलेली. तुम्हाला कोणून सांगू? वेळ येईल तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कशाचा कशाशी काय संबंध ते पण समजेल. शंभू महादेवाने आपल्याला या जगात पाठवलं तर त्याचं काहीतरी कारण असेलच ना.